उत्तर विद्यालयात शिकतो. काल दुपारी साधारण 2:15-2:30 दरम्यान मला फोन आला पडवळ सरांचा की शाळेत थोडी भांडणे झालीत आणि ब्लेड लागले, तर तुम्ही शाळेत या. तर मी बेल्ला या ठिकाणी कामानिमित्त होतो आणि तिकडून त्यांना उलटा असं म्हणलं की बाबा माझं नाव निखिल दांगट, निखिल बबन दांगट, तुमच्या भाषेचं काय नाव? पार्थ मारुती यादव, शाळेला कुठे? वडगाव श्रीमती रुबाई बाळाजी देवकर विद्यालय. काय घटना घडली, कुठे घडली, किती वाजता घडली, तुम्हाला काय समजलं? 2:15-2:30 दरम्यान जी घटना घडली तर मला फोनवरती समजलं की बाबा असं असं कोणाचा फोन? शिक्षकांचा फोन आला, पडवळ सरांचा. अच्छा. पडवळ सरांचा मला फोन आला की बाबा असं असं झालं शाळेत जरा आणि ब्लेड लागले, कोणाला लागले, काय लागले असं काही सांगितलं नाही. आता मी म्हटलं सर मी कामात आहे, मी मिसेसला फोन करून सांगतो शाळेत जर इमर्जन्सी नसेल तर. आणि मी पहिला फोन ठेवला, नंतर परत मी सरांना फोन केला. म्हणजे सर ज्याला कोणाला लागलं असेल त्याला पहिले तत्काळ तुम्ही दवाखान्यात न्या आणि जर माझ्या मुलाने काही केलं असेल तर 2 फटके त्याला लावा, कारण हे चुकीचं आहे, असं झालं नाही पाहिजे. आणि एवढं करून मी फोन ठेवला. ते सर म्हणजे नाही की जरा इमर्जन्सी तूच आला पाहिजे. पण मी जरा थोडंसं इमर्जन्सी नंतर मला वाटलं काय ब्लेड आहे, कुठे लागू शकतं, काही होऊ शकतं, म्हणून मी आलो. तर मी आलो तर शिक्षक लोक तिकडून घेऊनच येत होते. आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मला कळालं की बाबा दुसऱ्या 2 मुलांची भांडणं झाली होती आणि ते भांडणं झाले म्हणून सोडवायला हे तिथं गेले. प्राथमिक माहिती मला एवढीच आली आणि ते तिथे सोडायला गेल्यानंतर मग त्यांना लागलं बाबा ते म्हणजे काय कटर वगैरे होतं असं तसं. मी त्याच्यावरती जास्त वेळ नाही घालवला की आपल्या मुलं आहेत जी महत्वाचं म्हणून डॉक्टरांना डायरेक्ट फोन केला. इथं बोलवलं, डॉक्टर इथं होते खाली आणि आतमध्ये घेतलं. ज्यावेळेला ते रुमाल काढला त्यावेळेला ती जखम इतकी मोठी होती किंवा एखादा वार केल्यासारखी, खून केल्यासारखी अशी ती जखम होती. आणि मी डॉक्टरला विचारलं तर डॉक्टर म्हणजे इमर्जन्सी आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. मला 2 मिनिटांसाठी काही सुचलेच नाही बाबा एवढं एखादं भयानक कृत्य हे होऊ शकतं शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून. आणि मी म्हणजे जसं की ओपन केलं तर पूर्ण रक्त वगैरे त्याचं हे बाहेर आलं. ते म्हणजे आपण कसं म्हणतो की एकदम मला असं वाटलं की 2 मिनिटांसाठी काहीतरी मेजर इश्यू घडलेला आहे. आणि ते झाल्यानंतर मी जे 10 ते 15 मिनिटं डॉक्टरांनी ऑपरेशनची तयारी केली, पार्थच्या आणि ऑपरेशन केलं. तर प्राथमिक माहिती मला एवढीच सांगितली की बाबा त्याची श्वसन नलिका कट झालेली आहे आणि आपल्याला लगेच ऑपरेट करावं लागेल. आणि तिथून इथपर्यंत येईपर्यंत जो वेळ आहे त्या वेळेमध्ये त्याच्या श्वसन नलिकेमध्ये रक्त गेल्यामुळे सॅच्युरेशन आलेलं आहे आणि तो अनकॉन्शियस झालेला आहे. 2 मिनिटांसाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना केली बाबा काय नाही उद्या आपला पोरगा आहे, वाचला पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे केलं आणि आम्ही थांबलो. साधारण 1.5 तास ऑपरेशन चालू होतं. 1.5 तास ऑपरेशन चालू असताना तोपर्यंत दुसराही विद्यार्थी त्याच्या बरोबर होता, वाळूंज म्हणून, आयुष वाळूंज. तर दरम्यानच्या काळात मी त्याच्याशी थोडीशी त्याला स्ट्रेचेस वगैरे पडले, 12-13 टाके पडले. तर मी त्याला विचारलं आतमध्ये आल्यानंतर, तो एकदम स्टेबल होता. म्हणजे बाळा नेमकं काय झालं बाबा, काय तुम्ही त्याला मारलं, काय झालं? तर त्याच्याकडून प्राथमिक माहिती अशी मिळाली मला की कोणतरी अजय शिंदे नावाचा मुलगा होता, त्याची आणि त्याची 2-3 दिवसापासून भांडणं चालू होती आणि त्याला मारायच्या उद्देशाने त्याने कटर आणलं होतं, म्हणजे चाकूच थोडक्यात पकवानला होता आणि तो त्याला मारायच्या तयारीत होता म्हणून हे मध्ये गेले. तर त्याने काय केलं की ह्या आयुषला 2 चाकू मारले आणि आयुषला मारलेलं पाहिलं म्हणून पार्थ मध्ये गेला. तर त्याने डायरेक्ट पहिला चाकू मारला तर तो पार्थच्या डोक्याला लागलेला आहे पहिल्या पाठीमागे आणि दुसरा जो आहे तो डायरेक्ट घशापाशी लागलेला आहे.